हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. ॲक्च्युली आम्ही खूप दिवसांनी आज शूट करतो आहे. आम्हाला टाईमच नव्हता एवढा दिवस. मी अनुष्काला आली आहे. तिला ॲक्च्युली डीमार्टमध्ये जायचं होतं, तिला पॉट्स आणायचे होते त्यांच्या झाडांसाठी. सो मी आज तिच्या घरी चालली आहे आणि आता खूप दिवसांचा आमच्या गप्पा बिप्पा सगळं बाकी आहे. आम्ही खूप दिवसांनी भेटतो आहे. कॉलवर मेसेजवर बोलणं होतं, पण आम्ही खूप रेअरली भेटतो आता. सो आज मी आली तिच्या घरी, बघूया आता ती काय करते. मी आली आहे आणि हाय आफ्टर व्हेरी दिवाळीच्या आधीपासून आम्ही म्हणजे भेटलो होतो मध्ये माझ्या बर्थडेच्या वेळी, पण तेव्हा आम्ही ब्लॉग वगैरे काही शूट नाही केलं. खूप अचानक होतं ते. ही रात्री माझ्या घरी आले होते बर्थडेला, आम्ही शूटच नाही. अक्षता पण होती. येस, अक्षताला पण. आणि आज खरंच खूप दिवसांनी आम्ही शूट करतोय. येस. आणि मला म्हणजे सकाळी मला म्हणली की तू तुझ्या घरूनच स्टार्ट कर, आणि तेव्हा मी अशी होती की काय बोलायची, म्हणजे ही विसरली नाही. मग मी तिला सांगितलं असं होतं, वेलकम सवय गेली ना. सो आता आम्ही असंच ठरवलं की आता खूप दिवस झालं भेट नाही झाली. काय होत होतं, मध्ये मध्ये मी गावाला गेले, मग दिवाळी आली, मग परत मग हिचं ताईचं साखरपुडा वगैरे काय होतं, टिळा होता. मग ही बाहेर गेली होती. असा आम्हाला टाइमच नव्हता भेटत. बट आज आम्ही टाइम काढलाय आणि आज आम्ही भेटलोय खूप दिवसांनी. आता लय साऱ्या गप्पा मारणार. त्यातल्या थोड्याशाच तुम्हाला ऐकायला भेटतात. कारण आमच्या अर्धा आल्या म्हणजे मी ना सकाळी हिला कॉल केला होता तेव्हाच माझं लय सारं कॉलवरच सगळं झालं होतं ऑलमोस्ट. तसं आम्ही बोलतो म्हणजे, पण चॅट मी मगाशीच त्यांना म्हणले चॅटवर वगैरे असतं आमचं बोलणं. पण आम्ही असं भेटलो लय दिवसांनी ना. आता मध्ये सारखंच भेटत होतो. जाऊ दे आता काय करणार, लाईफ मध्ये माणसं अशी थोडेसे बिझी होतातच. तुम्हाला दाखवू का आम्ही नवीन पेंट केलाय घराला? दाखव. आम्ही कलर केला. येस. आणि क्यूट फ्लावर्स घेऊन आलेत पप्पा म्हणजे. आणि आम्ही ना हिला मी ते पण बघायला बोलत होतो की आमची तर किती मस्त मस्त झाडं आणलेत. अजूनही मस्त थांबले घेऊन तुम्हाला दाखवते. यांच्यासाठी स्पॉट्स घ्यायचे आहेत आम्हाला. हे वालं जास्त क्यूट आहे. म्हणजे हे डबल कलर वाले, हे वाले शो वाले आहेत गाईज. ह्याच्यामध्ये काय असं सुगंध बिगंध काय नाही. ही झेंडू पण आहे पुढच्या दसऱ्यापर्यंत. बाळा एवढं नाही असत. ही पोरगी ना, अरे ही तुम्हाला सांगते दिवाळीला पण आदल्या रात्रीपासून फुलं गोळा करत होते. तिला हार करायचे होते. मला इंटरेस्ट. येस, खूप इंटरेस्टने हार बनवत होते ती. आणि आता पण आता कळी वगैरे आली. 2 होते, डोरेमॉन आणि डॉली. हे बिचारे वर गेले, त्यांना आम्ही वर शिफ्ट केले थोडे वेळ. नाही पण छान दिसतात इथे तिकडे. ते काय झालं, हा स्कुबा डायव्हिंग करतो आणि नाही स्कुबा डायव्हिंग नाही, हा इथं नाही ना, ते काय असतं ग, नाही पंजी जम्पिंग करतो आणि ह्याने याला असं पकडून ठेवले की बाबा नको करू. नाही तो ट्रेनर आहे मागचा. ते दोघे एकत्र खाली आहे. तरच त्यांचं काहीतरी असं काइंड ऑफ सीन आहे. सो असं होतं यांचा घरचा कलर. म्हणजे आम्ही ना थोडंसं रिनोव्हेट केलंय घर. काय करणार ना ते पण. त्यामुळे पण आमचं ब्लॉग हे झालं नाही शूट वगैरे, कारण कसं घरात एवढी धूळ होती, मग ब्लॉग शूट करता सगळी धूळ. आम्हाला लय साफसफाई वगैरे करायला लागत होती. काहीच थंडी आहे का तुमची इथं? आमची इथं बरी म्हणजे खूप. म्हणूनच मी असं थंडीवाला घातली. हा, मला तर घसा दुखतो. आणि रात्री तर खूप असते. येस. आणि त्याच्यामध्ये पण प्रणाली पाहायला जाते. हा, वॉकिंग. अच्छा ते सॉरी, एक्सरसाइज करते. कसे आमची इथं बिबटे काय नाही. नाही अरे हा, मी ना काल येत होते तिकडनं. तो एक रोड आहे आमची इथनं, एक शॉर्टकट रोड आहे, सोमाटण्या फाट्याला जायचा. तर तिथे लिहिलं तळेगाव काय उद्यान, कोणतं जंगल उद्यान असं. मग पप्पा बोलले तिथं आता ते लोक बिबटे आणणार आहे. मी म्हणलं आमच्या शेतात पण खूप बिबटे आहेत. त्यांच्या गावाला पण इथं अजून म्हणजे असं ऐकलं होतं की मावळात एक गाव आहे, तिथं एक बिबटे आलेला आहे आणि एक तरस पण दिसलेला आहे. पण अजून काय खात्रीशीर माहित नाही. आमच्या साईडला तरी यायची शक्यता कमी. आमची तरी थंडी. आमच्या इथं कसं लपायला जागा नाही ना एवढी. मी तुम्हाला एक सांगू का, आता लोकांना काय वाटणार, भाई एवढ्या दिवसांनी 2 मैत्रिणी भेटल्या काय बोल. आम्ही काय बोलतो, भाई बिबट्या नाही आला, कायच करणार. मी हे शब्द जास्त वापरायला लागली आहे, बंद केला पाहिजे. कुठला? काय करणार, तो आधीपासूनच आहे, पण आता जरा जास्त होतोय ना. आज आमच्या इथं खूप छान ऊन पडले. तसं पडतं सकाळचं ऊनच आहे, संध्याकाळचा प्रॉब्लेम आहे भाई. संध्याकाळी डायरेक्ट असं दात बीत जातात. हे नाही, मी सकाळी जर आता चुकून उठले वगैरे ना अशी असते. आज तर मी लेट उठली, तरी पण मला फॅन शिवाय झोप येत नाही. नाही बाबा, रोज फॅन लावते. मी नाही लावते, माझा जरा तब्येत खराब आहे म्हणून.
काय चर्चा करतोय आम्ही की भाई मी फॅन लावत नाही तू फॅन लावते म्हणजे नाही बघा आमच्या असेच रॉ वाले गप्पा असतात कुठूनही टॉपिक चालू होतो आणि तो कुठेही जातो. बिबट्यावरून फॅनवर गेला. हा असं म्हणजे काही स्पेसिफिक गप्पा नसतात आमचे. आणि आता आम्ही खूप दिवसांनी भेटू. प्रणाली तू काय खाणार मग काय पिणार काय खाणार? सुशी. हा इथं मी घरात कुठून बोलावणार साधी असं. चलो आता आम्ही आमच्या गप्पा थोड्या वेळ कंटिन्यू करतो. तुम्हाला परत थोड्या वेळाने भेटतो. स्टे ट्यून्ड. मी थांबा तुम्हाला एक जुगाड सांगते. मी काय केलं हिला पण नाही सांगितलं. मी काय केलं इथं मेहंदीच्या वर मेहंदी लावली आणि मेहंदीवर फक्त असा कलर लावला. हे बघा लोकांना माझा हा जुगाड लावला. कारण काय होतं माहिती का मेहंदी दर एक आठवड्याला निघून जाते. कुठून लावू मी सारखे मग मी एकदा जुगाड केला की धर बाबा मेहंदी. आणि हे जे ना हे मला एक फ्रेंडने सांगितलं हे जे आहे ना ह्याच्यावर 3 लेअर जर असे लावले ना प्रणाली ब्राऊन होतो डार्क ब्राऊन. तू ट्राय लावला? अगं मला परत ते भेटलाच नाही ना वेळ. जाऊ दे नाही आता लावतो आम्ही सगळं करतो. चला भेटतो. येस. आम्ही आता काढत होतो फोटो आणि मला 2 मिनिटं झालं काहीच दिसत नाहीये कारण खूप आहे. आणि आम्ही म्हणलं विंटर वाईब्स थोडेसे तसे चांगले आलेत पण पोज बघू आता असे वाले पण ऊन खूपच आहे आज म्हणून आमचे डोळे असे झाले होते. आणि माझ्या डोळ्यातलं असं पाणी पण येत होतं. आमच्या दोघींचे शूट करते ना मला ह्याच्यातलं काहीच दिसत नाही. फक्त कॅमेराकडे बघते. आमच्या दोघींचे पण काढायचे पण आता सांगतो कोणाला तरी. माझ्या भावाला मस्का मारावा लागणार नाही. येस पोस्ट पण ऍक्च्युली तो फोटो बिचारा तुम्ही फॉलो नसेल केलं तर कारण त्याच्यावर आम्ही छान पोस्ट टाकतो. नाही ऍक्च्युली काय होतं त्याला फोटो काढायला लावायला काही नाही पण तो आमच्यापेक्षा डबल लाजतो म्हणून बघतो आता त्याला. आता झाले सगळं फोटो सगळं फोटो वगैरे काढले आम्ही खूप साऱ्या गप्पा पण मारल्या. आणि आता मी चालली. येस थोडं आता काय 1-2 तास झाले ना. लय वेळ झाला येऊन. मग आता तिला घरी पण गेलं पाहिजे म्हणून चालली. सो आता आम्ही असंच ट्राय करू मधून भेटण्याचं काहीतरी शूट करण्याचं. येस आणि आता ब्लॉग्स पण येतील आमचे रील्स पण येतील. आम्ही प्रयत्न करतोय. येस. सो भेटूयात परत. तोपर्यंत स्टे सेफ स्टे ट्यून्ड. बाय.